बघा आता आपल्याला नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट प्रॉब्लेम काय दिलेला आहे, ॲट विच पॉईंट ऑन द कर्व y इक्वल्स टू 3x मायनस एक्स स्क्वेअर द स्लोप ऑफ टँजंट इज -5. म्हणजे काय सांगितलं इथं की आपल्याला एक कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे आणि त्या कर्वच्या इक्वेशनवर म्हणजे नाही का, कर्व जो आहे त्या कर्ववरती एक पॉईंट आहे आणि त्या पॉईंटमधून जी टँजंट पास होती त्या टँजंटचा स्लोप किती आहे, -5 आहे. तर मग तो पॉईंट आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर बघा मग याचं काय होईल. तर इथं थोडक्यात काय सांगितलंय बघा, इथं आपण कोऑर्डिनेट सिस्टम ड्रॉ करून तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, सपोज इथं काय आहे की एक अशी कर्व आहे आणि कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला. कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे 3x मायनस एक्स स्क्वेअर दिलेलं आहे. ठीक आहे, सपोज त्या कर्वचं इक्वेशन आहे, सपोज ते कर्व जो आहे तो आपण जर ड्रॉ केला तर तो कर्व सपोज असा दिलेला आहे. ठीक आहे, कर्व काय दिलेला आहे आपल्याला, y इक्वल्स टू 3x मायनस एक्स स्क्वेअर हा कर्व दिलेला आहे. याचं आपण काय केलं, त्याचा ग्राफ ड्रॉ केला. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती एक पॉईंट आहे, सपोज हा तो पॉईंट आहे. ठीक आहे, आणि ह्या पॉईंटमधून एक टँजंट पास होती. मग टँजंट बघा, टँजंट जी राहणार आहे ती आपण इथनं ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, ही टँजंट काय होती, ह्या पॉईंटमधून पास होती. ठीक आहे, सपोज ही जी टँजंट आहे इथं अशी पास होती. ठीक आहे, आणि ह्या टँजंटचा जो स्लोप दिलेला आहे आपल्याला, तो स्लोप किती दिलेला आहे, म्हणजेच टॅन थिटा किती दिलेला आहे आपल्याला, -5 दिला आहे. ठीक आहे, आणि आपल्याला काय सांगितलं आहे की ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. काय करायचे आहे, या पॉईंटचे कोऑर्डिनेट. मग या पॉईंटचे कोऑर्डिनेट सपोज एक्स आणि वाय, तर हे कोऑर्डिनेट आपल्याला काय करायचे, फाइंड आउट करायचे. हा क्वेश्चन आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचा. ठीक आहे, तर बघा मग आता इथं आपण याचं सोल्युशन फाइंड आउट करू. तर सोल्युशन तुम्हाला क्वेश्चन समजलं ना. क्वेश्चनमध्ये काय करायचं आहे आपल्याला, एक कर्व दिलेला आहे, त्या कर्वचं इक्वेशन आहे y इक्वल्स टू 3x मायनस एक्स स्क्वेअर आहे. ठीक आहे, आणि ह्या कर्वला एक टँजंट काढलेली एका पॉईंटमधून पास होणारी आणि त्या टँजंटचा स्लोप दिलेला आहे आपल्याला -5, आणि तो जो पॉईंट आहे तो पॉईंट फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तर मग आपल्याला गिवन कर्व काय आहे बघा, गिवन कर्व बघा, आता हे ड्रॉ करायची गरज नाही. ठीक आहे, मी तुम्हाला जस्ट अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं आपल्याला नेमकं करायचं काय म्हणून. हे एकदम मग तुम्ही ड्रॉ नाही करायचं आहे. ठीक आहे, तर मग इथे येणार y इक्वल्स टू 3x मायनस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, हे आपल्याला कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे, एक्स कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचं. मग आता बघा, ॲप्लिकेशन डेरिव्हेटिव्हचा जॉमेट्रिकल मिनिंग काय राहतो की हा जो फंक्शन आहे या फंक्शनला जर आपण डिफरन्शिएट केलं आणि डिफरन्शिएट केल्यानंतर हा जो डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy/dx हा या स्लोपच्या इक्वलमध्ये राहणार आहे. हा काय राहणार आहे, स्लोपच्या इक्वलमध्ये राहणार आहे. मग आपल्याला काय करायचं, आता इथं या फंक्शनला डिफरन्शिएट करायचं. मग इथं लिहायचं डिफरन्शिएट सगळ्यात पहिले 1 मिनटं. ठीक आहे, तर हा जो स्लोप ऑफ टँजंट राहणार आहे, स्लोप ऑफ टँजंट m1 इक्वल्स टू -5 दिलेलं आहे, इक्वल्स टू ते कशाच्या इक्वलमध्ये येणार आहे, dy/dxच्या इक्वलमध्ये येणार आहे. ठीक आहे, त्या करस्पॉन्डिंग पॉईंटला. ठीक आहे, मग आपण काय करणार, आता डिफरन्शिएट करणार. काय, गिवन कर्व. मग कर्व काय दिलेला आहे, y इक्वल्स टू 3x मायनस एक्स स्क्वेअर, 3x मायनस एक्स स्क्वेअर. मग याला डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग एक्सच्या रिस्पेक्टमध्ये डिफरन्शिएट करायचं. मग बघा इथे येणार आहे dy/dx इक्वल्स टू dy/dx ऑफ ब्रॅकेटमध्ये काय येणार, 3x मायनस एक्स स्क्वेअर. मग बघा इथे येणार आहे, इथं डेरिव्हेटिव्ह सेपरेट होणार. मग सेपरेट डेरिव्हेटिव्ह होत आणि काय होणार, dy/dx ऑफ 3x मायनस dy/dx ऑफ एक्स स्क्वेअर. ठीक आहे, मग 3x बघा इथं dy/dx. ठीक आहे, या साईडला dy/dx ॲज इज राहणार. मग इथे येणार dy/dx इज इक्वल्स टू, आता 3xचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, एक्स, आता 3 कॉन्स्टंट आहे, हा बाहेर येईल आणि एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, 1. एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, 1, कारण की dy/dx ऑफ एक्स म्हणजे एक्सचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, 1 येणार आहे. ठीक आहे, मायनस
एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअरला कोणता फॉर्म्युला यूज होणार बघा, एक्स रेस टू एन दिलेलं आहे, म्हणजे काय की डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू एनचा फॉर्म्युला यूज होणार, एन इंटू एक्स रेस टू एन मायनस वन. ठीक आहे. मग इथं काय होईल, 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस वन, म्हणजेच डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू काय येणार बघा, 3 इंटू 1 3 येणार, मायनस 2 इंटू एक्स रेस टू 2 मायनस वन, म्हणजेच 2 इंटू एक्स रेस टू पॉवर 1 येणार. पॉवर 1 आपण लिहित नाही, म्हणजे डी वाय बाय डी एक्स काय आला आपल्याला 3 मायनस 2x. पण इथं स्लोप ऑफ टँजंट इज इक्वल्स टू -5 इक्वल्स टू काय डी वाय बाय डी एक्स आहे. ठीक आहे. तर मग बघा इथं हा जो डी वाय बाय डी एक्स आहे तो m1च्या इक्वल्समध्ये, म्हणजे इथं काय येणार m1 इक्वल्स टू -5 इक्वल्स टू डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू काय येणार आहे 3 मायनस 2x. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की -5 इक्वल्स टू 3 मायनस 2x. मग बघा याच्यावरून आपण x फाइंड आउट करू शकतो. मग x फाइंड आउट करायला काय करावं लागेल बघा, मी हे थोडंसं छोटं करतो जेणेकरून आपल्याला इथं जागा पुरली पाहिजे. ठीक आहे. मिनटं. तर बघा मग इथं आता इथं काय आलं बघा, -5 इक्वल्स टू 3 मायनस 2x. मग आता याला इकडे नेल्यानंतर काय होईल, हा 2x होईल, आणि इकडं हा 3 ॲज इट इज, आणि हा -5 इकडे नेल्यानंतर प्लस होईल, म्हणजे x इक्वल्स टू इथं किती येणार आहे 5 आणि 3 8, आणि हा इथं 2 तासाच. ठीक आहे. मग इथं x इक्वल्स टू 8/2, म्हणजेच x इक्वल्स टू किती आलं तर 4 आलं. x इक्वल्स टू किती आलं 4. मग आता x इक्वल्स टू जर 4 असेल तर y इक्वल्स टू किती येणार आहे, तर मग याच्यामध्ये हे पुट करायचं. मग लिहायचं पुट x इक्वल्स टू 4 इन y इक्वल्स टू 3x मायनस x स्क्वेअर. ठीक आहे. मग याच्यामध्ये जर आपण पुट केलं तर y इक्वल्स टू काय येणार आहे, y इक्वल्स टू 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 4 मायनस 4 रेस टू 2. मग बघा इथं काय होईल, 4 त्रिक 12, आणि 4 चौक किती होणार आहे 16 होणार आहे. ठीक आहे. 4 चौक 16, म्हणजेच y इक्वल्स टू किती येणार, y इक्वल्स टू -4 येणार. y इक्वल्स टू किती आलं -4, आणि x इक्वल्स टू किती आलं होतं +4. मग बघा आता हे मी तुम्हाला जस्ट अंडरस्टँडिंगसाठी ड्रॉ करून दाखवलं होतं. ठीक आहे. हे पेपरमध्ये करायचं नाही, तर मग मी हे डिलीट करतो. ठीक आहे. कारण ते स्टँडर्ड सोल्युशन नाही, मी तुम्हाला जस्ट अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं. ठीक आहे. हे मी इथं वरती घेतो आणि पुन्हा इथं खाली लिहितो हेन्स. मग खाली लिहायचं पॉइंट ऑन द कर्व इज आता ही पहिले एक्सचं कॉर्डिनेट लिहा. एक्सचं कॉर्डिनेट काय आहे 4 आहे, आणि वायचं कॉर्डिनेट काय आहे -4. मग हेच आपल्याला काय करायचं होतं फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. मग तो पॉईंट किती आला 4, -4 आला. किती आला 4, -4. ठीक आहे. मग बघा तुम्ही असं जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला 2 मार्क भेटेल. ठीक आहे. तर हा ॲप्लिकेशन्स ऑफ डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम होता. याच्यामध्ये आपल्याला स्लोप दिलेला होता, कर्वचं इक्वेशन दिलेलं होतं, आपल्याला त्या टँजंट ज्या पॉईंटमधून पास होती त्या पॉईंटचे कॉर्डिनेट फाइंड आउट करायची होती. कधी कधी तुम्हाला पॉईंट दिलेला राहतो, मग स्लोप पण विचारतात. ठीक आहे. तर मग तुम्हाला याच्या रिव्हर्समध्ये करायचं. ठीक आहे.